मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक होणार आहे आणि या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित असतील। पावसाळ्यामध्ये एकाच दिवशी कमी वेळात अतिमुसळधार पाऊस झाला आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपत्कालीन उपाययोजना राबवण्यात येतील याचं नियोजन या सगळ्या संदर्भामध्ये आज आढावा घेतला जाणार आहे। राज्यातील भौगोलिकदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात राज्य सरकारच्या वतीने कुठे काय पूर्वतयारी करण्यात आली आहे या संदर्भाची माहिती देखील या बैठकीमध्ये घेतली जाणार आहे। या बैठकीसाठी सर्व महानगरपालिकेचे आयुक्त तसंच जिल्हाधिकारी उपस्थित असतील। आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरज पडल्यास आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सची देखील मदत घेतली जाणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावरती महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। मान्सूनपूर्व आढावा बैठक ही असणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील भौगोलिकदृष्ट्या अतिसंवेदनशील जो भाग आहे, विशेषतः सह्याद्री पर्वतरांगातील पूर्व आणि पश्चिम उतारावरती जिथे अतिसंवेदनशील भाग आहे तिथे अतिमुसळधार पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत असतात आणि आपत्कालीन परिस्थिती जी आहे ती निर्माण होत असते। अशा परिस्थितीमध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांना वाचवण्यासाठी तिथली वित्त हानी वाचवण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत याचा देखील आढावा घेतला जाणार आहे। त्याचबरोबर राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी देखील एक सुसूत्रता जी आहे, सर्व धरणातली पाण्याचा विसर्ग करताना जी असली पाहिजे त्या संदर्भात देखील एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। आणि जर काय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची देखील मदत जी आहे ती घेतली जाणार आहे। एकूणच मान्सूनपूर्व आढावा बैठक ही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडली जाणार आहे। राज्य सरकारची काय तयारी आहे आणि येणाऱ्या संकटाचा कसा मुकाबला करता यावा या दृष्टिकोनातून आढावा बैठक ही घेतली जाणार आहे। उदय, धन्यवाद या माहितीसाठी।